देवी शुद्ध स्वरूपी पाही, संकल्प मात्र काही नाही. नसतची दिसे ते ठाई, ते जाणवी देही मूळ माया. स्वरूप निर्विकल्प पूर्ण, तेथ मी म्हणावया म्हणते कोण. ऐसेही ठाई स्फुरे मी पण, ते मुख्यत्वे जाण मूळ माया. तया मीपणाच्या पोटी, म्हणे मजची म्या पाहावे दिठी. मजसी म्या सांगाव्या गोठी, अत्यादरे भेटी माझी मज होवावी. मज माझी अतिप्रीती, माझी मज होवावी रती. माझ्याची म्या घेऊन युक्ती, मज माझी प्राप्ती मदबोधे. म्हणे मज मिया आलिंगावे, मज मिया संभोगावे. मज मिया संयोगावे, नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा. ऐके आजानुबाहो नृपकथा, ऐसे आठवले भगवंता. तो आठवो झाला सृजिता, महाभूता भौतिका. चारी वर्ण चारी खाणी, चारी युगे चारी वाणी. चारी पुरुषार्थ चहुलक्षणी, मुक्तीची मांडली चतुर्धा. उभारून तिन्ही गुण, आठवो रची त्रिभुवन. तेने मांडुनी त्रिपुटी विंदान, कर्म ही संपूर्ण त्रिधा केले. एवं एकपणी बहुपण, रूपा आणि मुळीची आठवण. परी बहुपणी एकपण, अखंडत्वे पूर्णते कदान भंगे. जिजी कुंभार भांडी करी, आकाश सहजेची त्या भीतरी. देवी महाभूते भौतिकाकारी, समन्वये हरी सर्वदा सर्वी. राया जाण येचे अर्थी, बोलिले उपनिषदान प्रती. एकाकी नरमते या श्रुती, द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली. किंबहुना एकपणे समजते, रूपा आली महाभूते. तिची हरीची माया येथे, जाण निश्चिते नृपनाथा. भूत भौतिक स्फुरे जे स्फूर्ती, ते प्रकाशू न शके माया स्वशक्ती. माया प्रकाशकू चिन्मूर्ती, अखंडत्वे भूताकृती प्रवेशला भासे. मुख्य मायेचे निजलक्षण, प्रकाशी परमात्मा चिद्घन. तोची भूती भूतात्मा आपण, प्रवेशले पण नसोनी दावी. अर्थात त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्मस्वरूपात संकल्प कसलाच नसतो, तरी पण आहे असे वाटते. हीच मूळ माया. आत्मा सर्वथा निर्विकल्प आहे. त्यात मी असे म्हणणारा दुसरा आहे कोण? पण अशाही स्थितीत मी पण स्फुरते. हे स्फुरण हीच मूळ माया. त्या मीपणामुळे मीच स्वतःला स्वतःच्या दृष्टीने पाहावे. मीच मला गोष्टी सांगाव्या. मीच मला आदराने भेटावे. माझी मजवर फार प्रीती आहे. मीच मला आवडावे. मी माझ्याच युक्तीने मला प्राप्त करावे. मलाच माझा बोध व्हावा. मी मलाच मिठी मारावी. मी मलाच भोगावे. मीच माझ्याशी संलग्न व्हावे. स्वामी आणि सेवक मीच व्हावे आणि मीच मला कार्य करायला लावावे. हे राजा, आणखी ऐक. असे भगवंताला वाटले, आठवले. ती आठवणच सृष्टीकर्ती झाली. पंचमहाभूते, सर्व भौतिक शरीरे, ब्राह्मण आदी चारी वर्ण, अंडज आदी चार जीवखाणी, सत्य त्रेता आदी चार युगे, परापश्यंती आदी चार वाणी, चारी पुरुषार्थ, चारी मुक्ती, अशा चार प्रकारे ती आठवणच सत्व रज तम या गुणांची उभारणी करते आणि त्रिभुवन रचते. त्या आठवणीनेच द्रष्टा आदी त्रिपुटी उत्पन्न केल्या आणि कर्माचेही विहित, निश्चित आणि अकर्म असे तीन भाग केले. याप्रमाणे ते मूळचे स्मरण, आठवण एकपणातच अनेकपणा व्यक्त करते. तो व्यक्तपणा हा आभास, कारण त्यातील एकत्व कधीच भंग पावत नाही. कुंभाराने कितीही मडकी रचली तरी सर्वांमध्ये आकाश सहजच असते. त्याप्रमाणे सर्व सृष्ट पदार्थात समन्वयाने सर्वत्र हरी अखंड एकरूप असतो. याच कारणाने हे राजा, श्रुतीमध्ये म्हणजेच बृहदारण्यक उपनिषद अध्याय क्रमांक 1 ब्राह्मण 4 यामध्ये एकाकी न रमते असे म्हटले आहे. म्हणजेच ब्रह्म एकटे राहून त्याला चैन पडत नाही, म्हणून तेथे दोनपणाची स्फूर्ती झाली. किंबहुना मुळात एक असणारी महाभूते एकपणातूनच स्वरूपाला प्राप्त झाली. हीच हरीची माया आहे. गंमत अशी आहे की ही रूपे जरी मायेमुळे वेगळी झाली तरी त्यात चेतनेचा प्रकाश ती निर्माण करू शकत नाही. म्हणूनच मायेचाही प्रकाशक जो चित स्वरूप परमात्मा, तो विविध आकृतीत अखंड प्रविष्ट आहे असे प्रत्ययास येते. चिद्घन परमात्मा जिला प्रकाशित करतो ती माया. हे मायेचे मुख्य लक्षण. तो परमात्मा हाच भूतात्मा असतो असे दिसते, कारण मी ह्याला प्रविष्ट झालो आहे असे तोच भासवतो.
एवं सृष्टानि भूतानि प्रविष्ट पंचधातुभिः एकधा दशधात्मानं विभजन्त्युषते गुणान्. अर्थात ह्याप्रमाणे पंचमहाभूतांनी उत्पन्न केलेल्या सृष्ट वस्तूत प्रविष्ट झालेला तो चिदात्मा एकधा म्हणजे मनाने, दशधा म्हणजे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्या रूपाने स्वतःला विभक्त करीत त्या त्या विषयांचा भोग जीवांकडून घेवितो. ऐशी सृजिली भूते महाभूते जी जडमूढ अचेते त्यासी वर्तावया व्यापारार्थे विभागे आपणाते तत्प्रवेशी. पंचदा पंच महाभूते ते कार्यक्षम व्हावया येथे पंचदा विभागे श्री अनंते प्रवेशी जे ते ऐकराया गंधरूपे पै पृथ्वी ते प्रवेशोनी श्री अनंते पूर्ण क्षमा आणोनीती ते चराचर भूते वाहवी स्वये पृथ्वी प्रवेशला भगवंतु या लागे ते आवरण जळांतु उरलीसे न विरतू जाण निश्चितो मिथिलेशा धराधरी धराधर या लागी विरवू न शके समुद्र धराधरे पृथ्वी सधर भूतभार तेणे वाहे स्वादरूपे उदकांते प्रवेशोने श्री अनंते द्रवत्वे राहुनिया तेथे जीवने भूते जीववी सदा जीवनी प्रवेशे जगज्जीवन या कारणे आवरणतेची जाण न शोषिता उरे जीवन हे लाघव पूर्ण हरीचे तेजाचे ठाई हो निरूप प्रवेशिला हरी सद्रूप या लागी नैनी तेज अमूप जठरी दैदिप्य जठराग्नी जाहला रूपयोगे लवलाही हरिप्रवेशे तेजाच्या ठाई ते आवरण वायू माझी पाही न मावळे काही या लागे राया वायू माझी स्पर्शयोगे प्रवेशुके जे श्रीरंगे या लागी प्राणीयोगे वर्तती अंगे अनेक जीव वायूच्या ठाई ऋषिकेश स्पर्शरूपे करी प्रवेश या लागी वायूचा ग्रास सर्वथा आकाश करू न शके शब्दगुणे ऋषिकेश आकाशी करी प्रवेश या लागी भूतासी अवकाश सावकाश वर्तावया शब्दगुणे गगनी प्रवेशला चक्रपाणी या लागी ते निजकारणी लीन होऊनी जाऊ न शके महाभूती निरंतर स्वाभाविक नित्यवैर येरांते ग्रासा वया येर अतितत्पर सर्वदा. अर्थात ह्या प्रकारे महाभूते आणि त्यातून अन्य सृष्टी उत्पन्न झाली. ती जड मूढ व अचेतन असल्याने तिच्या सुखदुःखातिक अनुभवासाठी त्याच परमात्म्याने त्यात प्रवेश करून आपलेच विभाग केले. पंचमहाभूते व त्यांपासून उत्पन्न झालेले 5 भौतिक देह आपापली कार्य करण्यास समर्थ व्हावे म्हणून परमात्मा त्यात कसा कसा प्रवेश करतो ते ऐक. गंधरूपाने पृथ्वीत प्रवेश करतो. क्षमा हा गुण तिला देतो, त्यामुळे ती भूतांना धारण करते. परमात्मा पृथ्वीत आहे म्हणूनच पृथ्वी जळामध्ये दीर्घकाळ टिकली आहे, विरघळली नाही. अनंताने पृथ्वी धारण केली आहे, त्यामुळे ती समुद्रात विरून जात नाही आणि भूतांचा भार धारण करते. तोच परमात्मा रसरूपाने जळात प्रवेश करतो आणि सर्व भूतांना जिवंत ठेवतो. पाण्यात परमेश्वर प्रवेश करतो म्हणून सर्व प्राण्यांचे जल हे आवरण आहे. समुद्र आटत नाही, सुकून जात नाही, हे त्या हरीचेच महात्म्य आहे. हरी परमात्मा तेजामध्ये रूप होतो. प्राण्यांच्या नेत्रात तेजरूपाने राहतो आणि जठरात जठराग्नी म्हणून राहतो. वायूतही घर्षणाने तेज निर्माण होते, ते त्याचेच महात्म्य आहे. वायूमध्ये भगवान प्रवेश करतो म्हणून प्राण्यांच्या योगाने सर्व जीव शरीर धारण करतात. ह्याप्रमाणे आत्म्याने वायूमध्ये स्पर्श हा विशेष गुण ठेवल्यामुळे वायू आकाशात नष्ट होत नाही, वेगळेपणाने राहू शकतो. ऋषिकेश आकाश तत्वात प्रवेश करतो तेव्हा किंवा ध्वनी हा गुण स्वीकारतो, म्हणून सर्व प्राण्यांना त्या गुणाची प्राप्ती होते. तसेच संचार करावयास जागा मिळते. आकाश तत्वाला असा शुद्धरूपी वेगळा गुण प्राप्त झाल्याने ते आपल्या कारणात लीन होऊन जात नाही, वेगळेपणाने त्याचे अस्तित्व टिकते. या पंचमहाभूतांचे स्वाभाविकपणे एकमेकांशी वैर आहे. त्यातील एक तत्व दुसऱ्या तत्वाला खावयास विलीन करण्यास नेहमी प्रवृत्त असते.
जळ विरवू पाहे पृथ्वी ते, तेज शोषू पाहे जळाते, वायू प्राशो धावे तेजाते, आकाश वायू ते गिळू पाहे, तेथे प्रवेशुनी श्रीधर, त्याते करुनिया निर्वैर, तेची येरा माझी येर, उल्हासे थोर नांदवी, एवं पंचभूता साकारता, आकारली भूताकारता, तेथे जीवरूपे वर्तविता, चाहला पै तत्वता प्रकृती योगे, त्यासी ब्रह्मांडी पुरुष हे नाव, पिंडी त्याते म्हणती जीव, हा मायेचा निज स्वभाव, प्रतिबिंबला देव जीव शिवरूपे, शिवी जे योग माया विख्याती, जीवी तिथे अविद्या म्हणती, हेची मायेची मुख्यत्वे भ्रांती, स्वप्नस्थिती संसारू, ज्याते म्हणती दीर्घ स्वप्न, तो हा मायावी संसार संपूर्ण, निद्रे माझी दिसे जे भान, ते जीवांचे स्वप्न विद्या योगे, येथ जागा झाल्या मिथ्या स्वप्न, बोधू जाहलिया मिथ्या भवभान, हे ओघे मायेचे विंदान, राया तू जाण निश्चित, आता जीवाची विषयावस्था, विषयरसी विषय भोगता, एकदा दशधा विभागता, ऐकन उपनाथा सांगेन, एकदा भांगे अंतःकरण, स्वये झाला जनार्दन, मनबुद्धी चित्त अहंस्फुरण, चतुर्धा जाण विभागे, जीव आपुल्या परिपूर्णता, अहम म्हणे निजात्मक सत्ता, तेथ मायेची अतिलाघवता, देहात्मता दृढ केली, अहंकारू वाढविता देहात्मता, विसरे आपुली चिद्रूपता, तो विसरू वाढवी विषय चिंता, तेची चित्त तत्वता महाराजा, देह अहंता अतिचपळ, तिथेच म्हणती मन चंचळ, नाना संकल्प विकल्प जाळ, वाढवी प्रबळ भय शोक दुःख, देह अहंतेचे शहाणपण, तिये नावगा बुद्धी जाण, ते बुद्धीने निश्चय केला पूर्ण, आम्हा जन्म मरण अनिवार्य, अर्थात जल हे पृथ्वी तत्वाला विरघळवू शकते, तेज पाण्याला शुष्क करण्यास तत्पर असते, वायू अग्नीला विझवून टाकण्याचा प्रयत्न करतो, आणि आकाश तर वायूला आपल्यामध्ये सतत विलीन करण्याचा प्रयत्न करते. पण परमात्मा भगवान त्या प्रत्येकात प्रवेश करून त्यांना एकमेकांशी वैररहितपणे सलोख्याने एकत्र नांदवितो. ह्याप्रमाणे परमात्म्याने जीवरूपाने प्रवेश करून पंचभूतांना शरीर रूपाने आकार दिला आणि तो स्वतःच त्यांच्याकडून कार्य करून घेत असतो. त्याला सर्व ब्रह्मांडामध्ये पुरुष असे नाव आहे, तर एका शरीरामध्ये जीव हे नाव आहे. परमात्माच शिव पुरुष ह्या रूपांनी व जीवरूपाने तिच्यामध्ये प्रतिबिंबित होत असतो. शिवतत्वात मायेला योगमाया म्हणतात व जीवामध्ये अविद्या असे तिचे नाव आहे. ह्या मायेच्या भ्रांतीमुळे संसार मिथ्या असूनही खरा वाटतो, पण तो स्वप्नवत आहे. त्याला दीर्घ स्वप्न म्हणतात. झोपेमध्ये जे भान होते ते अविद्येतून उत्पन्न झालेले जीवाचे स्वप्न आहे. त्या स्वप्नापुरते ते खरे असते, पण आपण जागे होताच ते स्वप्न मिथ्या ठरते. त्याच न्यायाने आधी सत्य असलेला संसार आत्मसाक्षात्कार होताच मिथ्या होतो. हे राजा, हे मायेचे कार्य आहे असे तू निश्चित समज. आता मी तुला जीवाची विषयाशी निगडीत झाल्यामुळे जी द्विविध अवस्था होते व तो आपलाच एकदा व दशदा विभाग करून विषयांचा भोगता कसा होतो ते सांगतो. स्वतः परमात्माच अंतःकरण म्हणून एक रूप घेतो. त्या अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त व अहंकार असे 4 भाग आहेत. खरे म्हणजे हा जीव स्वतःची परिपूर्णता व स्वाभाविक अस्तित्व यांना उद्देशून अहम असे म्हणतो. पण माया आपल्या चातुर्याने त्या अहंकाराला देहाशी निगडीत करते. जेव्हा ती मी देह आहे अशी अहंता वाढवते, तेव्हा जीव आपली चैतन्यरूपता विसरतो. त्या विस्मरणालाच विषयांची चिंता चिटकते आणि विषयांचे चिंतन हेच चित्त बनते. देहाचा अहंकार अतिशय चपल आहे. त्या चंचलतेलाच मन असे म्हणतात. मन म्हणजे हे की ते अशा संशयाचे जाळे पसरते. त्यातून भय, ताप व दुःख वाढते.
देहाच्या अभिमानातून विशिष्ट निश्चय ठरतात. तीच बुद्धी होय. त्या बुद्धीने आता आपल्याला जन्म आणि मरण अटळ आहे असा पूर्ण निश्चय केला.